नंदगाव नावाच्या एका लहानशा गावात दोन बालमित्र राहत होते, जय आणि मनू. दोघंही 7-8 वर्षांचे. एकाच वर्गात, एकाच बाकावर. जयचा वडील शिक्षक तर मनूचा वडील शेतकरी. पण त्यांचं नातं इतकं घट्ट की गावातले लोक त्यांना चिंटी मिंटी म्हणायचे. शाळा सुटली की दोघं नदीकाठी जाऊन गोट्या खेळायचे, गवताची पतंग बनवून आभाळाशी झगडायचे. पावसात सायकल चालवताना दोघं ओले चिंबवायचे आणि उन्हात वाळत घातलेली चपलेतून धपकन भिजलेले पाय आईला दाखवून ओरडा खायचे. पण एकदा गावातल्या शाळेची इमारत खराब झाल्यामुळे जयला शहरातल्या मोठ्या शाळेत पाठवण्यात आलं. पहिल्यांदा जय खुश झाला. नव्या स्कूल ड्रेस, मोठी बिल्डिंग, इंग्रजी शिकायचं. पण लवकरच त्याला मनूची आठवण यायला लागली. रिसेसमध्ये त्याचं हसणं कमी झालं, खेळात मन लागेना. मनू सुद्धा गावात एकटाच झाला. त्याचं खेळणं थांबलं, गवताची पतंग उडायची बंद झाली. प्रत्येक संध्याकाळी तो नदीकाठी जात असे, जिथे तो आणि जय मिळून स्वप्न बांधायचे. एक दिवस जय शाळेची 6माही परीक्षा संपवून गावाला आला. पण पाय सरळ नदीकाठी. मनू तिथेच होता, हातात जुना पतंग, पण त्याचं दोर कापलेलं होतं. दोघं काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांकडे पाहून हसले आणि मिठीत गेले. त्या दिवशी त्यांनी पुन्हा एक पतंग बनवला, गवताचाच, तुटका का असेना, पण दोघांनी मिळून बांधलेला. पतंग आकाशात उडला आणि दोघांचं बालपण पुन्हा जिवंत झालं. शिकवण: बालमैत्री ही अशी असते, जिथे ना अपेक्षा असते, ना स्वार्थ. जरी वेळेने, अंतराने, परिस्थितीने वेगळं केलं, तरी ती मनात कायम असते, गवतासारखी साधी, पण मुळे खोल गेलेली. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल मराठी स्टोरी मराठी कथा ला सबस्क्राईब करा. अशाच सुंदर, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी गोष्टी दररोज ऐकायला मिळतील. पुढील कथा पाहण्यासाठी हे व्हिडिओ बघायलाच विसरू नका.